मित्र हो, अतिशय जाणीवपूर्वक मी हा शब्द उच्चारलाय, कारण ऑफिसच्या स्टाफला, बाहेरच्या कामगारांना मी कधी नोकर मानलेले नाहीये, तर मित्रच मानलाय. आणि आज तरी इथे असा एकही माणूस नाहीये जो माझा मित्र नाहीये. माझ्या बाजूला आहेत माझे मित्र आणि माझ्या समोर आहेत आपले मालक राम साहेब आणि श्याम साहेब. काय कमी केले आणि आजपर्यंत आपल्याकरता? योग्य वेळी बोनस दिला, पैसा दिला. मला विचाराल तर आजपर्यंत ह्यांच्या हातून असं काहीही घडलेलं नाहीये ज्याच्यामुळे आपल्याला त्रास व्हावा. असा स्टाफ आणि असे मालक असणाऱ्या ऑफिसला काळीमा फासणारी घटना आज घडलेली आहे. आपल्या ऑफिसमध्ये आज चोरी झाली आणि चोरीची रक्कम आहे फक्त 25,000 रुपये. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला जे काही करायला सांगू त्याचा तुम्ही राग येऊ देऊ नका, अपमान वाटून घेऊ नका, कारण प्रश्न तत्वांचा आहे. इथे जे काही घडलं त्याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. तेव्हा प्रत्येकानं आपला डावा हात समोरच्याच्या खांद्यावर ठेवावा आणि उजव्या हातानं जे काही त्याच्या खिशात असेल ते बाहेर काढावं. 5 मिनिटात कळेल खरं काय ते. चला सुरू करा. कम ऑन, गेट गोइंग. नो वैभव, तू? नो सर, हे पैसे मी नाही घेतले. हे पैसे सर कुणीतरी काय? अरे तूच तर आता सगळ्या स्टाफचं कौतुक करत होतास ना? हो सर, कुणीतरी षडयंत्र रचलंय माझ्या विरुद्ध. हा माणूस कोण आहे? अरे कुणाला वेळ आहे इथे प्रत्येक जण जीवापाड काम करणार आहे. हो पण मी कशाला घेईन हे पैसे? मी एकट्या रे, एकट्याच माणसाला पैसे लागतात. छान चौकीसाठी, उधळपट्टीसाठी. शी वैभव, आम्ही तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि फक्त 25,000 रुपये? नाही दादा, 25,000 ही फक्त माहीत असलेली रक्कम आहे. याच्या जीवावर आपण करोडो रुपयांचे व्यवहार केले. तिथे यांनी काय घपला केला याचा शोध लावायलाच हवा. शेम ऑन यू वैभव. हा, पण तू मात्र स्वतःचं म्हणणं खरं करून दाखवलंस. तू म्हणाला होतास ना 5 मिनिटात तुमच्या समोर चोर उभा राहील म्हणून. अँड देअर यू आर. सिक्युरिटी, ताबडतोब या चोराला पोलिसांच्या हवाले करा. मी तुमचा विश्वासू माणूस आहे. 25,000 रुपये करता मला असं करू नका हो साहेब. नका, डोंट पुश मी. अरे मराठीत बोल. तुझ्या एवढं फाडफाड इंग्लिश बोलायला आलं असतं या चौकीत हवालदार राहिलो असतो का? डायरेक्ट कमिशनर झालो असतो. हे बघा, मला फोन करायचा आहे. आता कसं बरोबर मराठीत कळलं? मला फोन करायचा आहे. यावर उत्तर असं की तुला फोन करता येणार नाही. फोन काय तुझ्या बापाचा नाही? बाप कोणाचा करतोस? इथं तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? हे बघा, तुम्ही लोकांनी मला अजून ओळखलेलं नाहीये. या वेळच्या बिझनेस इंडिया मध्ये माझा फोटो आलाय. असा फोटो सापडला एक तरी खाकी कपडेवाला मला ओळखणारा सापडला. काय नाव काय तुमचं? माझं नाव कांबळे हवालदार. कांबळे हवालदार, माझ्या बरोबर फोटो काढायचा ना? आमचा फोटो काढा. तुझ्यावर फोटो? अरे, बिझनेस इंडिया मधला माझा फोटो पाहूनच तुम्ही मला ओळखत ना? हे येड्या, बिझनेस इंडिया मधल्या फोटो बद्दल नाही बोलत तो. तू जो 25,000चा बिझनेस करून ठेवलायस ना, त्याच्यासाठी तुझे फोटो काढून पोलीस स्टेशन मध्ये लावायचे, त्याच्याबद्दल बोलतोय तो. माझे फोटो कसे काढणार? पानी में जले मेरा गोरा बदन. पानी में जले मेरा गोरा बदन. रॉबर्ट में जले नहीं, रॉबर्ट 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बस्तीवर असताना एक सिनेमा पाहिला होता. त्यात हिरोईन अशी टब मध्ये आंघोळ करायची, असा पाय वरती 8 वेळा पाहिला सिनेमा. तेव्हा ठरवलं एकदा तरी टब मध्ये उतरायचं. तिच्या नाही तशाच एखाद्या टब मध्ये उतरायचं. त्यात जमलं. पण मग सर, याच्यापूर्वी आंघोळीचं कसं काय? पाईप फुटला की. अच्छा, पाईप फुटला की आंघोळ नाही व्हायची ना? नाही, पाईप फुटला कीच आंघोळ व्हायची. पाईप फुटला की पाणी उडायचं फवाऱ्यासारखं. मग त्यात आंघोळ उरकून घ्यायची.
मग आठवडा 2 आठवडे पाईप फुटतो ना फुटतो, आठवडा कधी कधी महिना 2 महिने. उप्स. वा 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 वा. काय लहान पोराचे कपडे दिले काय रे? काय काय विचार आहे? कसे वाटतात नवीन कपडे? चांगलं वाटतंय, पण सवय नाही ना, अंगाला प्लॅस्टर गुंडाळल्यासारखं वाटतंय. एक प्रॉब्लेम आहे. कोणता? तंबाखूची डबी मी ठेवली होती, ती सापडत नाही. हाताला लागते हो. काढायची कुठनं? इकडून काढली. काढत नाही मी. पट्ट्याच्या बाजूने बघ, कुठून तिथून हात पोचेल. आहे की. हा, घरलाही चांगलं आहे तुमचं. एक एक मस्त वस्तू आहेत. विशेषतः तो दिवालाही चांगला आहे. आवडलं वाटतं आहे ना? हा. इथं पण चांगल्या वस्तू ठेवल्या आहेत सगळ्या तुम्ही. जमवल्यात वाटतं. ते पेंटिंग कधी आणलं? ते पेंटिंग तर जुनं आहे रे खूप. जुनं आहे काय? असू दे, जुनं तर जुनं, आपलं काय जाते. जुनं असेल तेवढं त्याला जास्ती किंमत येते, म्हणजे असते, किंमत असते. हे पण समजा जुनं आहे काय? हे पण. हे कुठलं आणलं? हातच्या लागीची गरज नाही. हे घर तुझंच आहे. खिशात वस्तू काय घालतोस? ज्या वस्तूला तू या घरात हात लावशील ती वस्तू तुझी. खरंय, एकदम. म्हणजे ज्या वस्तूला हात लावेन ते माझे, हा. म्हणजे एखाद्या राजासारखं. ज्या वस्तूला हात लावला की ती गोष्ट ते. वा वा, मजा आहे की. म्हणजे हे पण माझं, हे पण माझं, हे पण माझं, आणि हे पण माझं. येस. आणि हे नाही, बाई नको, बाई नको. हे पण माझं, हो. हे पण माझं, हो. आणि हे पण माझं, हो. आणि हे पण माझं. हो. अरे वा, चांगलं आहे की. हे फुटला. फुटू दे, काही हरकत नाही. नाही, पण तुमचं नुकसान झालं ना उगाच. मग नुकसान? या बंगल्याच्या कणाकणात बिझनेस मुरलाय. बिझनेस ओनली प्रॉफिट. हा फ्लावर वाज 15,000चा आहे. ह्याचा विमा 30,000चा काढलाय. म्हणजे फ्लॉवर पॉट फुटला तरी 15,000चा फायदा. हे कमाल आहे. म्हणजे 15,000चा फायदा, वस्तू फुटली तरी. येस. आणि काय फुटू काय? हो, नको. अरे मोरा मगा, हे मगा मोरा मोरा मगा, पाहून रे चाल, धोक्याच्या वयात आले मी काल. मगा मोरा मोरा मगा, पाहून रे चाल, धोक्याच्या वयात आले मी काल. डोळ्यात बिजली, डोळ्यात बिजली देते आहोल. हो जाए ना एक मीठी सी भूल, कोई मीठी सी भूल. दजिबा खुद को संभाल, राजा जरा खुद को संभाल. दजिबा खुद को संभाल, राजा खुद को संभाल, राजा जरा खुद को संभाल. ये नहीं कधी, अरे कधी नहीं, नहीं कधी कधी नहीं हुआ ये कमाल. आंखों से भी है तो बदली ये चाल. नशिबाची चांदी झाली, ओ, नशिबाची चांदी झाली, झालो मला माल. रूपाचा खजिना ग पोरी सांभाळ, जरा पोरी सांभाळ. नहीं नहीं खुद को संभाल, राजा खुद को संभाल, राजा जरा खुद को संभाल.
माझी चंदा चकोर ए टप टप टपोर माझी चंदा चकोर बघून तुला नाचे मनाचा मोर हो मी नवतेची पोर माझ्या जीवाला घोर नको नको नेऊस मला जंगल की ओर नको नको तर होकार हा गाली फुले गुलाल नको करू बेहाल चला करू धमाल दाजीबा खुद को संभाल राजा जरा खुद को संभाल दाजीबा खुद को संभाल राजा खुद को संभाल राजा जरा खुद को संभाल हाय रे हाय तुला कळणार कवाय हाय रे हाय तुला कळणार कवा तू है हसी आणि मैं भी जवा हो रोग लागे जीवा कधी देशील दवा मला घोड्यावरून राजा नेशील कवा घोडा गाडी नक माझी हो बायको हाल माझ्या नावाची तू माळ माझ्या नावाची माळ राजा चल करू धमाल राया चल करू धमाल पोरी जरा खुद को संभाल राणी जरा खुद को संभाल माग मोर मोर माग पाहून र चाल धोक्याच्या वयात आले मी काल डोळ्यात बिजली देते आहोल होत्याने दे एक मीठी सी भूल कोई मीठी सी भूल पोरी जरा खुद को संभाल रानी जरा खुद को संभाल पोरी जरा खुद को संभाल रानी खुद को संभाल जरा खुद को संभाल